शंभूराजे आग्र्याहून स्वराज्यात सुखरूप परत आल्यामुळे राजगडावर आनंदाचे वातावरण होते. शिवबाराजे मात्र अजूनही चिंतेत दिसत होते, कारण राजांसोबत आग्र्याला गेलेली सगळी मंडळी जवळजवळ स्वराज्यात परत आली होती. मात्र रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत हे दोघेही अजून औरंगजेबाच्या तावडीत होते. म्हणून त्यांना सोडवण्यासाठी राजांनी खटपट सुरू केली होती. त्याच्याच एक भाग म्हणून शिवरायांनी औरंगजेबाला एक प्रस्ताव पाठवला होता. तसेच आता राजे नवीन फौज उभारण्याला लागले होते. त्यात येसाजी, तानाजी, प्रतापराव, मोरोपंत, अण्णाजी, सूर्याजी, फिरंगजी अशा नव्या दमाच्या उत्साहाने राजा कामाला लागले होते. नवीन शस्त्रे, नवीन घोडी खरीदली जात होती, कारण लवकरच राजे पुढे पुरंदरचा तह फाडणार होते. तिकडे मात्र औरंगजेबाने राजांचा प्रस्ताव स्वीकारला होता, म्हणून त्यांनी सदर प्रस्तावाबरोबर रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत यांनाही सोडले होते. बघता बघता ते दोघेही स्वराज्यात परत आले. त्यांना पाहून राजांचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. आता सारी मंडळी मा जिजाऊ साहेबांच्या महालात बसली होती. रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत हे त्यांच्या सोबत घडलेली सारी हकीकत सांगत होते. त्यात औरंगजेबाने केलेला अमानुष छळ, त्या दोघांवर धर्मांतरासाठी टाकलेले वेगवेगळे फासे, हे ऐकून सारेच शांत झाले होते. तेवढ्यात मोरोपंतांनी रघुनाथ पंतांना एक प्रश्न केला. रघुनाथ पंत नेताजी पालकरांना कैद केल्याची बातमी होती. तेवढ्यात रघुनाथ पंत राजांकडे बघून खाली मान घालून सांगतात की नेताजी मुसलमान झाले. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. झालेल्या छळाला नेताजी डगमगले. त्यांनी जीव वाचवला आणि धर्म सोडला. तेवढ्यात तेथे बसलेले शंभूबाळ एकदम बोलून गेले. धर्म सोडण्यापेक्षा मरायचं होतं. शंभूबाळाचे हे बोलणं ऐकून सारे शांत झाले. तेव्हा शिवरायांनी बोलण्यास सुरुवात केली. आमचा पडता काळ पाहून नेताजी 2500 मनसबदारीसाठी आदिलशाहीला मिळाले. पुढे मिर्झा राजांची 5000 देऊ करताच त्यांनी आदिलशाही सोडून मोगलाई जोडली. आता जीवन रक्षणात त्यांनी धर्म सोडला. हे सारं बघून राजे खिन्न झाले होते. बसून चालणार नव्हते, म्हणून राजांनी पुढची पावलं टाकण्याची सुरुवात केली. ही स्टोरी अजून पूर्ण झालेली नाही. हा या सिरीजचा 6वा भाग आहे. मागील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ऐतिहासिक क्षणांना पुन्हा अनुभवायला विसरू नका.